स्थानिक निंभा येथे सम्यक बुद्धविहार समिती निंभाद्वारा आयोजित बुद्धचरित्र भगवंत कथा की अमृत वर्षा या कार्यक्रमाचे दिनांक 16 फेब्रुवारी सोमवार रोजी उद्घाटन होत असून समस्त गावकरी जय्यत तयारीला लागले असून या भव्य दिव्य सोहळ्याला पंचक्रोशीतील सर्व बौद्ध उपासक उपासिका यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक सम्यक बुद्धविहार समिती निंभा यांच्या वतीने करण्यात आले। यावेळी अध्यक्ष आयुष्मान ताराचंदजी ढोणे, सह अध्यक्ष नितेश गुडधे, सरपंच निंभा, सचिव जगदीश थोरात, सहसचिव नंदुभाऊ कीर्तक, लेखापरीक्षक भूषण शिरसाट तसेच सदस्य राजू वसुकार, सतीश तायडे, तंटामुक्ती अध्यक्ष राजकुमार धनतर, बळीराम कांबळे, राहुल शिरसाट, मेघश्याम शिरसाट, राहुल खडसे, राहुल मोहोड, किशोर डी शिरसाट, महेंद्र शिरसाट, राहुल थोरात, विजय शिरसाट आदी मान्यवर उपस्थित होते। सम्यक बुद्धविहार समिती निंभाद्वारे बुद्धचरित्र भगवंत कथा की अमृत वर्षा हा राष्ट्रीय स्तरावर गाजलेला एक कार्यक्रम निंभा येथे आयोजित करण्यात आलेला आहे। दिनांक 16 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी या कार्यक्रमाची आपण पाहता की जय्यत तयारी अशी निंभा गावामध्ये झालेली आहे आणि निंभा येथील सर्व बौद्ध उपासक उपासिकांनी या कार्यक्रमाला भरभरून दान दिलेले आहे आणि या सहकार्यसुद्धा खूप चांगला आहे। त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त बौद्ध उपासक उपासिकांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाकरिता यावं, 5 दिवसाकरिता मुक्कामी यावं। सर्व अशी व्यवस्था निंभा येथील सम्यक बुद्धविहार समितीद्वारे करण्यात आलेली आहे आणि राष्ट्रीय स्तरावर गाजलेला हा एक कार्यक्रम अमरावती जिल्ह्यात प्रथमतः निंभा या गावी होत आहे। तरी कोणत्याही बौद्ध उपासकांनी मिस न करता या कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशी मी सर्वांना विनंती करतो। सम्यक बुद्धविहार समितीच्याद्वारे मी सर्वांना पुनश्च एकदा विनंती करतो, आपण सर्वांनी एव्हाना आमची तयारी इतकी आहे की भारतभरातून जरी लाखोच्या संख्येनं जरी येथे बौद्ध उपासक उपासिका उपस्थित झाले तरी त्यांची तयारी आम्ही परिपूर्णपणे 5 दिवस करू। तरी सर्वांनी या कार्यक्रमाला यावं अशी मी सर्वांना विनंती करतो।